नमस्कार मित्रांनो, कुक विथ कवीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचणीचा पौष्टिक केक, लहानांपासून सर्वांना आवडणारा। यासाठी साहित्य बघूया। एका पातेल्यामध्ये आपण 1 वाटी तूप घ्यायचं आहे। आपण या जागी तेलाचाही वापर करू शकता, पण आपण इथे पौष्टिक केक बनवतोय सर्वांच्या आरोग्याच्या हिशोबाने, म्हणून आपण इथे तुपाचा समावेश करतोय। मी इथे 1 वाटी, त्याच मापाने 1 वाटी गूळ घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही ब्राऊन शुगर ही यूज करू शकता किंवा डेट पावडर, खजुराच्या पावडरचाही वापर करू शकता। यात मी 1 वाटी दही टाकत आहे। मी त्याच वाटीने तुम्हाला प्रमाण सांगत आहे। यात मी नाचणीच्या पिठाचा समावेश केला आहे। नाचणीचं पीठ यात 2 वाट्या आपण घेणार आहोत। वजनप्रमाणे तुम्ही केक तयार करू शकता। यात मी गव्हाच्या पिठाचा पण समावेश केला आहे। यात मी 3 ते 4 पीठ गव्हाचं पीठ टाकले आहे आणि सोबतच व्हॅनिला इसेन्स टाकला आहे। अर्धा वाटी कोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडरचा समावेश केला आहे व मी यात हवं तेवढं, जेवढं यात आवश्यक असेल तेवढा दुधाचा समावेश करणार आहे। सुरुवातीला मी 1 वाटी दूध टाकलं आहे। जर मला दूध अजून पाहिजे असेल, मिश्रण आपलं एकदमच घट्ट झालं असेल तर आपण यात अजून अर्धा वाटी दूध ॲड करणार आहोत। जसं की आपलं मिश्रण आपण एकजीव करून घेतलं आहे, आपल्याला अर्धा वाटी दुधाची अजून आवश्यकता आहे। मी अर्धा वाटी दूध टाकलं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं तयार आहे। यात मी चॉकलेट चॉकलेट आपल्याकडे असतं अवेलेबल, ते चॉकलेट मी यात टाकलं आहे। चॉकलेट टाकल्यावर अगदी हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी 20 मिनटं अगोदर गॅसवर कढाई मीठ टाकून प्रीहीट करायला ठेवली होती। हा आपण केक गॅसवर बनवत आहोत कढाईमध्ये। इथे आपल्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्या भांड्यामध्ये आपण हा केक तयार करू शकतो। माझ्याकडे हे गोल आकारात भांडं अवेलेबल होतं। त्यात मी घी आणि मैदा टाकून थोडंसं त्याला ड्रेसिंग करून घेतलेलं आहे। त्यात हे मिश्रण मी टाकून घेते। मिश्रण आपण टाकून घेतल्यावर त्यात लंग्स म्हणजे बुडबुडे येऊ नयेत, आपला केक छान बेक व्हावा यासाठी मी त्याला थोडं टॅप करून घेणार आहे। इथे कढाईमध्ये टाकण्या अगोदर आपल्याला अजून काही डेकोरेशन करायचं असेल तर आपण ते करू शकतो। सध्या मी यात बदामचे छोटे छोटे काप आणि माझ्याकडे सेम चॉकलेट अजून अवेलेबल होतं, तर मी थोडंसं वरतून गार्निशिंगसाठी थोडं चॉकलेट आणि बदामचे छोटे बारीक काप असे ठेवले आहेत। ते आपले बेक झाल्यावरही खूप छान दिसतील। तर आता मी इथे गार्निशिंग करून झालेली आहे माझी, आणि मी कढाईमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 मिनटं अगोदर कढाई तापत ठेवली होती। हे असं या प्रकारे आपण मांडणी करून घ्यायची याची। जर आपल्याकडे ओव्हन वगैरे नसेल तर हे आपल्याला एकदम उत्तम उपाय आहे। अशा प्रकारे आपण ठेवायचं आणि साधारण अर्ध्या तासानंतर आपण केक चेक करून घ्यायचा आहे। जर आपली सुरी अशीच ओली सुकी बाहेर निघेल तर आपला केक झालेला आहे। इथे माझा केक तयार झाला आहे 45 मिनटानंतर। मी त्याला थंड करायला ठेवते। आता मी तुम्हाला ह्याला डिमोल्ड करून दाखवते। सर्वप्रथम हा केक तुम्ही सर्व बाजूने बघून घ्या, किती छान असा मस्त बेक झाला आहे। जी गार्निशिंग पण आपण केली होती ती पण खूप छान दिसते। तुमच्याकडे जे टूटी फ्रुटी जी अवेलेबल असेल त्याने तुम्ही गार्निश करू शकता। हा साईडने आधी कट करून घ्यायचा आहे, कारण की साईड्स आधी मोकळ्या करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण ह्याला टर्न करून थोडं वरतून टॅप करून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असं टॅप झाल्यानंतर आपला केक इझिली निघून जाईल। हा केक तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माझा डिमोल्ड झाला आहे। अजिबात तुटलेला नाही आहे माझा केक आणि छान असा बेक झाला आहे। तर आता मी तुम्हाला एक साईड पीस कट करून दाखवते की कसा हा केक एकदम बाजारात भेटतो, दुकानात भेटतो त्याचप्रमाणे मस्तपैकी असा बेक झालेला आहे। हा केक तुम्हीही या सेम मेजरमेंटमध्ये घरी ट्राय करा आणि कसा झाला ते मला नक्की सांगा। माझा केकही तुम्ही साईड कट करून दाखवतेच आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त बाजाराप्रमाणे हा झाला आहे आणि हा चवीलाही मस्त अप्रतिम केक आहे। हा नाचणीचा पौष्टिक केक तुम्ही घरच्या घरी तयार करा आणि आपल्या लहान मुलांना, मोठ्यांना सर्वांना खाऊ घाला। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।